शब्दाचा अर्थ वेगळा लावला महाराज. ते म्हणले काही मागणे आम्हाला काही मागणं अनुचित आहे, काही मागणं उचित आहे. जाऊ दे त्याची काही मागणं आम्हाला शोभत नाही. का नाही शोभत? आमच्या वडिलांनी मागितलं नाही. वडिलांची रीत, वडिलांची काय रीत आहे? तुका म्हणे जीव भाव देवा पायी, ठेवून त्या काही देतात सर्वस्व, पण मागत नाहीत काही. आपण देत नाही काहीच, पण मागितल्याशिवाय राहत. आपण दुकानात गेलो, 100 रुपये दिले आणि 100 रुपयाचा माल मागितला, तर दुकानदार 150चा देतो का? 100 रुपये किती माल देतो? 100चा दिला तर मेहरबानी. शाळेतलं गणित वेगळं आहे महाराज. शाळेतलं गणित आहे 100 सव्वाशे, शाळेतलं गणित आहे. व्यापारी गणित वेगळं आहे 100 सव्वा 150. हे कसं काय? त्याचा अर्थ असा आहे 100 रुपयाच्या मालावर 25% फायदा झाल्यावर किती विक्री आली? 100. म्हणजे नफ्याच्या प्रमाणात 100 आणि काटा मारून 100. म्हणून महिला मंडळ, तुम्ही दुकानात आणलेली साखर घरात आणल्यावर 1 किलो साखर घरात 900 ग्रॅमच भरती. कशी भरती ते पांडुरंगाला आणि व्यापाऱ्याला दोघांना माहित आहे, आपल्याला माहित नाही. मला माहित आहे बरं का. मी काळात मंडळीचा प्राणी आहे. 1 किलो वजन टाकून साखर घरात 900 ग्रॅम कशी भरती मला माहित आहे, पण मी सांगणार नाही. का सांगणार नाही? अजून 1 तासभर मला कीर्तन करायचं आहे. अरे 100ची माल 100चं कमी शक्यता कमी आहे. आता आपलं कसं आहे बघा, तुमच्या मुलाला नोकरी लावायच्या. नोकरी कुठे लावायची? लय मोठी सांगत नाही, आपली बारकी सांगतो. हायस्कूलमध्ये चपराशी, हायस्कूलमध्ये वॉचमन. तरी सुद्धा आम्ही असं ऐकलं की वॉचमनचे पगार सुद्धा 75 असं ऐकलं बरं का. मग 50,000 पगाराची नोकरी आहे. मग शाळेचा डोनेशनचा दर काय सांगा. 50,000ची नोकरी असली, किमान 5 लाखाशिवाय नोकरी लागत नाही. मग किमान म्हणूया आपण, आपला कीर्तनाचा दर जरा स्वस्त आहे. किमान 5 लाख. आता बघा, आपण देवाला जातो आणि देवापुढं 10ची नोट टाकतो. नुसती नाही बरं का दादा, नुसती नाही. ह्याची किंमत बघा जरा बरं का. ऑपरेटर त्यांचा व्हिडिओ करायचा जरा. नुसती नाही, नोट काढायची खिशातनं, काढताना बघायची चुकून 100चीच आहे का. 10ची काढायची, काढल्यावर परत विठ्ठल रुक्मिणी 4च्या लावायची आणि 10 रुपये देवाक टाकायचे. माझ्या मुलाला वॉचमनची नोकरी लागू द्या. ऐका, प्रल्हादावर भगवान नरसिंह प्रसन्न झाले. मग ते सांगत नाही. प्रल्हाद भद्र भद्रंते प्रीतो हमते सुरोत्तम उरुणम स्वाभिमतम काम पूर्वस्नमाम ऋणम. प्रल्हादा माग, तुझ्यावर मी प्रसन्न आहे.
योग्य ते मागून घे, कारण लोकांचा काम पूर्ण करणारा मी आहे. काम पूर्वस्म्य म्हणून प्रल्हादानं काय मागावं ऐका. प्रल्हाद पहिल्यांदा म्हणला देवाला, देवा दुसऱ्याला फसवण्याची बुद्धी तुमची नाही. लोक फसवतात, तुम्ही फसवत नाही. आपली गंमत सांगतो. सकाळी 9 वाजता गावातला मित्र आला. काय धोंडी बा, कसं काय आलाय? काय नाही म्हणला, सहज आलोय. बसला, चहा प्याला. परत काय म्हणला, जरा अडचण होती. काय होती म्हणला, मोटर बंद पडली आणि ऊस जळतोय. काय बी करून 5,000 रुपये दे. कशाला आला होता? आला होता कशाला? 5,000 रुपये मागायला. म्हणला काय, सहज आलोय. हे आपला उद्योग आहे. प्रल्हाद काय म्हणतो, देवा लोक एकमेकाला फसवतात, तुमची फसवण्याची बुद्धी नाही हो. मग मला तुम्ही धुलळ का पाडताय? पहिल्यांदा. आणि प्रल्हादानं सांगितलं, माझ्या लक्षात आलं की मला फसवत नाही, ती माझी कसोटी बघताय. माग म्हणल्यावर हो प्रलोभनाला बळी पडतोय का? कशी गंमत आहे बघा. त्याच्यापुढे दुसरा श्लोक असा आहे. प्रल्हाद म्हणतो, देवा सेवा मागण्यासाठी करायची नसते आणि सेवा वेतनासाठी घ्यायची नसते. इकॉनॉमिक अर्थशास्त्राचा फार मोठा सिद्धांत भागवतात आहे. अर्थशास्त्र. प्रल्हाद सांगतो, देवा कामाच्या मोबदल्यामध्ये वेतन देतो तो मालक नाही आणि मोबदल्यासाठी काम करतो तो सेवक नाही. एवढे एक जर कळालं ना तर आता भारताची प्रगती आहे ना त्याच्या दुप्पट प्रगती होईल. आपल्या देशात हेच कळालं नाही हो. माणसं ऑफिसमध्ये जातात ना काम न करण्यासाठी जातात. आम्ही विचारलं मुलाला, सरकारी नोकरीचा आग्रह का? ते म्हणजे काम करावं लागत नाही. भूमिका बघा. आता तर सरकारनं 5 दिवसाचा आठवडा केलाय. झालाय का ना? कुणा डोकं झालाय ना? सोमवार ते शुक्रवार. सरकारचं म्हणणं काय आहे का? 5 दिवसाचा आठवडा केल्यामुळं लोक मन लावून काम करतील. तसं नाही, उलट झालंय. 5 दिवसाचा आठवडा केल्यामुळं कामगार सोमवार उशीर येतात आणि शुक्रवार लवकर जातात. काय गंमत आहे. 100 वर्षापूर्वी, 100 नाही जास्त झाली बरं का, जास्त म्हणजे 130 वर्ष झाली. 130च्या जास्त झाली. काय 1888. मग बघा 1888 या साली स्वामी विवेकानंद अमेरिकेला व्याख्यानाला गेले. माहिती आपल्याला. त्यांचं जहाज जेव्हा जपानच्या किनाऱ्याला लागलं आणि त्यांनी जपानमध्ये काही दिवस राहिले तेव्हा आता 88-28 140 वर्ष झाली. 140 वर्षापूर्वी स्वामींनी आपल्या डायरीत असं लिहिलंय की सगळ्या जगानं जपानचं अनुकरण करावं. काय दृष्टिकोन असेल बघा. विषय काय, जपान हा एक असा देश आहे ज्या देशातले कामगार मागणी करायची असेल तर संप करून करत नाहीत. तिथली पद्धत आहे 8 तास ड्युटी असेल तर 10 तास करतात. मालक विचारतो 10 तास ड्युटी का?
आमच्या मागण्या आहेत. आपला असा आहे संपाचा 40वा दिवस. आमचे बी वर्तमानपत्र हेडलाईनला जणू काय गौरवच आहे आपला. जाऊ द्या, माझा विषय लांब जातोय. प्रल्हाद म्हणतो मागण्यासाठी सेवा करतो तो नोकर नाही, आणि सेवेच्या मोबदल्यात वेतन देतो तो मालक. आता 3रा श्लोक. प्रल्हाद म्हणला, देवा तुला द्यायचं असेल तर यदि राशीस मे कामान वरांस्तम वरदर्शभ, मला तू देणार असलास तर एवढंच दे. कामानाम वृद्ध सौरोहम, माझ्या ऐका बरं का, तुला मला द्यायचं असलं तर हेच दे. तुझ्याकडं मागण्याची बुद्धी होऊ नये हे दे. वडिलांची रीत महिला मंडळ तुमच्यासाठी काय, तुम्ही मला साडी आणा असं आपण म्हणावं का त्याने आणावी? चांगलं काय, त्याने आणावी. आपण म्हणा घ्यायला का हो मला. जरा वाईट बोलते बरं का. साडी बायकोन नाही मागायची, बाजारातल्या बाईने मागायची. हा, भक्तांना नाही मागायचं. का सांगितलं? मागायचंच नाही. मग मागायचं नाही तर मग का मागताय? आम्ही मागत नाही, मागताय का? तुकोबाला सांगतात मागण्याचा प्रकार असा आहे आणि काही नाही. सुख संपत्ती राहणार. तुकोबाला साकडे, तुला साकडं पडत नाही. मग आम्ही फक्त एकच मागू, काय? तुझे भक्तिविन. म्हणजे देवाकडं संसारातलं काही मागू नये आणि परमार्थातलं मागितल्याशिवाय राहू नये. विठ्ठला परमार्थ मागतात. मागण्याचे एक देशी तरी पाहे. संत परमार्थ मागतात. परमार्थ मागण्याचे 3 प्रकार. एक प्रकार कोणता? स्वतःहून उपकार करा अर्जावून. दुसरी मागणी, आम्हाला आवश्यकता नाही हो, पण तुमचं मन मोडायचं नाही. आम्हाला नको आहे, पण तुमचं मन कसं मोडावं? मनसी काही आहे, आमची इच्छा नाही, देणाराची आहे. आम्ही नाही मागितलं तुझा अपमान होईल. मी हार घालतो का? हार घालतो का? नाही घाल. हम हार लेते नहीं, हम हार लेते नहीं. क्यों लेते नहीं? हार लेते नहीं. सगळ्यांना माहित आहे. पण काय काय अपवाद आहेत बरं का. पंढरपूरच्या रावळात सेवा असली ना तर बडवे देवाच्या गळ्यातला हार आणतात. तो घालावा लागतो. देवाच्या हाराला नकार देणं म्हणजे उपमर्द आहे. आळंदीत सेवा असली, आळंदीतले पुजारी समाधीवरचा हार आणतात, घालावं लागतो. परवा भंडार डोंगरापाशी कीर्तन होतं. त्यांनी डोंगरावरच्या तुकोबाराच्या मूर्तीचा तुळशीचा हार आणला, घालावा लागला. आपले किशोरजी व्यास, गोविंद देवगिरी, मी त्यांच्या समोर गेलो, गळ्यात हार काढतात आणि टाकतात. त्यांना नाही म्हणता येत नाही. नाही घेतला त्यांचा अपमान आहे. स्वामी विवेकानंद
यांनी 4 वर्ष भारताचं भ्रमण केलं. मगाची तारीख चुकली. 1888 ते 1892. 93ला गेले शिकागोला. लोकांच्या दुःखाची जाणीव होऊन या देशामध्ये भ्रमण करणारे महात्मे 4 आहेत. पहिले ज्ञानोबाराय नामदेवराय, दोघं गेले 4 वर्ष. दुसरे समर्थ रामदास स्वामी 12 वर्ष, 12 वर्ष फिरले. आणि त्याच्यानंतर विवेकानंद 4 वर्ष फिरले. एका राजाकडे गेले, मुक्काम केला. सकाळी निघाले. राजाने ताट आणलं, मोहरा, जवाहीर, सोनं नाणं. स्वामी म्हणले, माफ करा, आम्ही संन्यासी आहे, आम्हाला हे लागत नाही. राजा काय म्हणला, तुम्हाला लागत नाही, माझ्या इच्छेसाठी काय तर घ्या. राजाचं मोडता येत नाही. स्वामी त्याच्यातली एक वस्तू उचलली. कोणती उचलली? त्याच्यामध्ये एक चंदनाचा तुकडा होता. तो उचलला. म्हणजे देवपूजेसाठी. आम्हाला नको, पण देणारा राजा आहे, आम्हाला नाही पाहिजे, पण तू म्हणतोयस मनसी काही. दुसरी मागणी. आणि तिसरी मागणी स्वतःहून केलेली हट्टाची. मला पाहिजे तेच, तू देशील ते घेणार. आता त्याचे उदाहरण सांगायला लागलो ना तर 2 असतील. तुम्हाला एवढा वेळ नाही आणि मला व्यवसाय नाही. आता मी 1 तासाच्या वर कीर्तन करत नाही, उदाहरण सांगत नाही. रावण सीतेकडे आला. सीता काय म्हणली, इथं या. रावण काय म्हणला, इथं या. नाही महाराज, तुम्ही इकडे या. द्यायचं असं इथंच आण दे. हट्ट. काही याचक जाताना ठरवून जातात काय मागायचं, ठरवून जातात. इंद्र कर्णाकडे आला. काय मागितलं? कवच कुंडल. ठरवून जातात, वाढवत नाही. भगवान बळीकडे गेले. काय मागितलं? 3 पावलं जमीन. हे बनावट बरं का, हे बनावट साधू. काय बोलायचं एक आणि घ्यायचं एक. सांगताना काय म्हणला, 3 पावलं जमीन बास. बळी काय म्हणला, काका एवढ्यानं काय होणार आहे? ते म्हणले, मला एवढी बास. पण जाता अशी मेक मारली माझ्या पावलानं. ते माझ्या शब्दामध्ये सामर्थ्य आहे. माझ्या पावलानं 3 पावलं. बळी भोळा आहे, त्याच्या लक्षात आलं नाही हो, पण शुक्राचार्यांच्या लक्षात आलं. त्याने बघितलं, हा ब्राह्मण तर बारका आहे, मागतोय तर 3 पावलं, कसं काय? म्हणून त्यांनी जरा कॉम्प्युटर लावला. कॉम्प्युटर मायक्रोस्कोप लावला. त्यातनं बघितलं, अरे म्हणजे ब्राह्मण साधा नव्हे, हे ब्राह्मण साधा नाही, बनावट ब्राह्मण आहे. तुम्हाला एक गंमत सांगू का? देव जेव्हा जेव्हा मागाय गेले ना, तर ब्राह्मणाच्याच वेशात काय गेले कोणाला. जाऊ दे, मला ब्राह्मणाच्या बद्दल काय म्हणायचं नाही. तुम्ही तुमच्यावर कशा आणते कारण नसताना. मी सरळ मनुष्य आहे हो, मला काय छक्का पंजा माहित नाही. मी आपला साधा बोळा मनुष्य आहे. तुम्ही मला तिकडे घेऊन घालता कशाला? विषय काय? ए शेण्या, आज नाही मान, हे ब्राह्मण साधा नव.
हा विष्णू आहे, जाऊ द्या, ठरवून गेले. ठरवून हेच भगवान श्रीकृष्ण जरासंधाकडे गेले. बाबाजी आपल्याला काय पाहिजे? भिक्षा. कोणती पाहिजे? अन्न भिक्षा नको. मग भूमी भिक्षा नको. मग सुवर्ण नाही. मग काय पाहिजे तुम्हाला? ते म्हणले आम्हाला भिक्षा पाहिजे, तू आमच्या बरोबर युद्ध कर. पुढचं नाही सांगत. हट्टाची मागणी, एक हट्टाची, एक स्वतःची आणि एक देवासाठी. मनसी काही मागा. तू म्हणतोय म्हणून, पण द्यायचं मग हे दे. हे दे म्हणजे काय दे? पहिली मागणी, हरदासाच्या घरात जन्म झाला. अजून काय पाहिजे? भागलं का? नाही. हरदासाच्या घरी जन्म घातला पाहिजे, पण संताविषयी आदर पाहिजे ना. अहिल्याबाई संत होत्या बरं का. अहिल्यादेवी होळकर संत होत्या, पण त्यांचा मुलगा संत नव्हता, तो दुष्ट होता. अहिल्याबाईला भेटायला संत आले की तो त्यांच्या जोड्यामध्ये विंचून ठेवायचा. ज्या दिवशी अहिल्याबाईंचा मुलगा मेला त्या दिवशी त्याने उद्गार काय काढले माहिती आहे का? त्याने उद्गार काढले, तो त्याच्या कृतीनं मेला, रडल्या नाहीत. म्हणून नुसता जन्म नव्हे, संतांच्या बद्दल आदर पाहिजे. संता लोटांगणी जाता लाजोक. हरदासाच्या घरामध्ये जन्म व्हावा, संतांविषयी आदर असावा आणि तुझ्या सेवेची आवड असावी. तुका म्हणे अंगी शक्ती देई नाचे. तुझ्या नाचामध्ये नाचण्याची शक्ती अंगामध्ये. खेळाय का नाही? 11 टोकरा. आमच्यावर राज्य आलं, राज्याला की डोचर. कसं डोचायचं? कान घालायचा. हा, संसार असाय बरं का. संसार असाय सालपाटली बरोबर वाटतं. मग लांब गोटी गेली वाड्याकडं, तिथनं आणली डोचर. गोटी रिंगणात आली की पोरं म्हणली, बस आम्हाला खेळ संपला. हे का सांगितलं माहिती आहे का? तुमच्यासाठी. टाळकरी, आम्ही, पकवाजे, विरकरी सगळ्यांनी 10:30 पासून ढोसळायचं आणि गट्टी रिंगणात गेली, आपला खेळावा, वाडा जेवायला. विठ्ठल तुम्हाला बोलू का तुम्हाला बोलू का? मला का बोला. बघताय काय? सामील कुमार. आता वेळ लांबत नाही. 3 मुद्दे सांगितले. मागणीचे 3 प्रकार. कशासाठी मागितली? संस्कार व्हावे म्हणून हरिदासाचे घरी, संगत व्हावी म्हणून संता लोटांग, आणि सेवा करावी म्हणून तुकामध्ये अंगी. आता 3 गोष्टी सांगतो. परमार्थ घडण्यासाठी 3 गोष्टी महत्वाच्या. 1 सुकृत, 2 संस्कार, 3 संगत. 3 महत्वाच्या. बहुता म्हणून
जन्मजन्मांतरी असेल पुण्य तरीच नाम जीवागली, जन्मोजन्मीच्या सायासी विठ्ठल लागला, पूर्वजन्मी सुकृते थोर, सुकृताशिवाय परमार्थ नाही. यांचं निमित्त आहे, यांच्या पुण्यतिथीचं निमित्त आहे. पण आपण सगळे एकत्र आलो ना, कुठंतरी पूर्वजन्मीचे संस्कार आहेत म्हणून. यांनी श्राद्ध का घातलं? भावकीला जेवायला घालायचं म्हणा, श्राद्धाचे भावकीला जेवायला घालायचं. मग तुम्ही का आला जेवायला? तुम्ही जेवायला नाही, करू भजन भोजन, नाहीतर गमत नाही. म्हणून आमचं गणित आहे, पुण्यतिथीला कीर्तनाला येतात ते वारकरी आणि जेवायला येतात ते पाहुणे. विठ्ठला विठ्ठला पण माझा अनुभव आहे, बरोबर 12-10 मिनिटं कमी असताना येतात. का? सुकृत नाही. हा, तुम्ही सगळे कीर्तन का ऐकताय? पाठीमागच्या जन्मात ऐकले म्हणून. ही लहान लहान बाळं का उभी राहिल्यात? पाठीमाग त्यांनी भजन केलंय म्हणून. तुम्ही टाळगून का उभा राहिलाय? पाठीमाग भजन केलंय म्हणून. पकवास का वाजवत्यात? पाठीमागच्या जन्मात वाजवलंय म्हणून. तुमच्या सगळ्यांचं मी सांगितलं, माझ्याबद्दल तुमचा अंदाज काय? माझ्याबद्दल तुमचं म्हणणं काय? मागच्या जन्मामध्ये तुम्ही भजन केलं, मी काय मासा झालं? सुकृत. दुसरे संस्कार पाहिजेत आणि तिसरं संगत पाहिजे. पाठ करावा, नंतर बुद्धी होत नाही. कन्या भाकरीचे खाणे, वाचे वाचे राम नाम गाणे. कोण अभंग आहे म्हणून त्यांच्या घरी, म्हणजे तरुण पोरं. मागच्या वर्षी दुधे भावीला सप्ताह केला, गोड केला, 4 दिवसाचा फक्त. त्यांच्या मनात आलं दरवर्षी करावा. यंदा त्यांनी फलटण सेंटर, तुम्हीच त्यांना म्हणलो, काल परवा माझ्याकडे आले होते, आमचं गुरुकुल ठरलं. पण आत्ता म्हणलं गुरुकुल नको, गुरुकुल एका बाजूला होते, लोकांचा गैरसमज होईल. फलटण सेंटर चांगलं आहे. फलटणला हरिभाऊच्या मंदिरामध्ये दिनांक 3 मे ते 7 मे म्हणजे वैशाख शुद्ध चतुर्थी, पंचमी, षष्ठी नाही, षष्ठी, सप्तमी, अष्टमी, नवमी असे 4 दिवस, दशमी असा सुंदर कार्यक्रम आहे. नववाळ्यांच्या गात्याचं पारण आहे. आणि मी मुलांना सांगितले किती वाचक बसवा, नववाळ्याच्या गाते फुकट देतो. किती बसवा, 500 बसवा, काळजी करू नका. आम्ही मागच्या वर्षी मे महिन्यात सप्ताह केला ना, तिथं आम्ही वाचक धरले होते 2500, पण आले फक्त 1500. 1000 गाते शिल्लक आहेत, त्याच्यातले 200 संपल्यात, अजून 800 शिल्लक आहेत. भरपूर संख्येनं वाचायला बसा. वाचन एकच वेळ आहे, सकाळी 7:30 ते 10:30. नंतर गाथा भजन आहे दुपारी 3 ते 5:30, 2.5 तास नियमाचं भजन हरिपाठ आहे. आणि संध्याकाळी 7:30 ते 8:30 गोल असं कीर्तन आहे. कीर्तनचं जेवण आहे. जेवण सगळ्यांना आहे का हो? आम्ही आलतो आहे ना. मला
काय काय लोक म्हणजे आम्ही फक्त कीर्तन अहो तुम्हाला घ्याय म्हणून सर्वांनी मोठ्या संख्येने या. चांगली कल्पना आहे आणि तरुण मुलांना आमचा पाठिंबा आहे. तुम्ही करताय ते चांगलं आहे. खरं म्हणजे आमच्यासारख्या आता लुडबुडणाऱ्या म्हाताऱ्या माणसांना बोलवत जाऊ नका. तुम्ही करताय ते चांगलं आहे, पण आम्ही पाहिजे का? कुमटेकर महाराज कशाला पाहिजे? कासरावरून जावं लागतं. ही पद्धत आमच्या वारकऱ्यांची. ही गवयाची पद्धत आम्हाला मान्य नाही. गवयांनी सगळं कीर्तन दोघात वाटून घेतलं, त्यामुळं कीर्तनाला उभा राहणे टाळकरी कमी झाले. ते आम्हाला कशाला बोलवता? म्हणून आमची पद्धत तशी नाही. आता बघा फलटणला अशी मुलं अशी माणसं 100 टाळकरी मोजून या. हा पण सर्वांनी त्या कार्यक्रमाला या. पुंडलिक वरदा होईल. शांतपणानं उठायचं आणि जाग्यावर फुलं व्हायची आणि आरतीला उभं राहायचं.